नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे। नाट्य संस्कार कला अकादमीच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नाट्य संस्कार कला अकादमी संयुक्त विद्यमानं गेले 4 महिने नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू आहे। त्याचा आज समारोपाचा कार्यक्रम आहे। 4 महिने या विद्यार्थ्यांनी शिकल्यानंतर प्रात्यक्षिकाचं स्वरूप आज त्यांना पहिल्यांदाच रंगमंचावरती येत आहेत। बरेच जण पहिल्यांदाच रंगमंचावर येणार आहेत, परंतु 4 महिन्याचं प्रशिक्षण हे त्यांच्या कितपत उपयोगी पडतं आहे ते आपण बघणार आहोत। आज असा सलग एक नाट्यप्रयोग नाही आहे, तर एक अभिनव असा प्रयोग या मुलांनी आपल्यासमोर मांडायचा ठरवला आहे। एक नाट्य प्रवास, संगीत नाटक ते प्रायोगिक रंगभूमी अशा प्रकारचा प्रवास आपल्या पुढे ते मांडणार आहे। तर मी अधिक आपला वेळ न घेता मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी प्रकाश पारखी, प्रमुख विश्वस्त, नाट्य संस्कार कला अकादमी। धन्यवाद। प्रथम वंदुनी गणरायाला, प्रथम वंदुनी गणरायाला, शुभारंभ हाती करितो, शुभारंभ हाती करितो। प्रथम वंदुनी गणरायाला, प्रथम वंदुनी गणरायाला, महान मराठी नाट्य परंपरा, महान मराठी नाट्य परंपरा, महती तिची मी गातो, महती तिची मी गातो। प्रथम वंदुनी गणरायाला, प्रथम वंदुनी गणरायाला, रसिक जनांचे रंजन करण्या, रसिक जनांचे रंजन करण्या, नटमंडळ सारे सजले, नटमंडळ सारे सजले, आशीर्वच तव घेण्यासाठी, आशीर्वच तव घेण्यासाठी, सारे जण बघ आतुरले। प्रथम वंदुनी गणरायाला, प्रथम वंदुनी गणरायाला। रसिकजनांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तर मी तशी केली आहे, पण माझ्या सखीला आज यायला इथं उशीर का होतोय तेच मला कळत नाहीये। अहो, माझ्या चौकस, चाणाक्ष, तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेल्या सखीच्या प्रतीक्षेत आहे मी। हो, तिच्याशिवाय या कार्यक्रमाची सुरुवात ती कशी करणार मी? पण काय माहिती आज कुठे जाऊन बसली। अगं सखे, अगं कुठे राहिलीस तू? अगं ये ना बाई। आज कसे नवलवर्तले, आज कसे नवलवर्तले, तीक्ष्ण बुद्धीचे तुझला सखया, तीक्ष्ण बुद्धीचे तुझला सखया, स्मरणाच्या जग कसे जाहले, स्मरणाच्या जग कसे जाहले, आज कसे नवलवर्तले, आज कसे नवलवर्तले, पुरुषी अभिमानात जुनी तू, पुरुषी अभिमानात जुनी तू, मोठेपण
म्हणतेस सखे तू? अगं तुझे मोठेपण, तुझे वर्चस्व, तुझी महानता मी नेहमीच मानतो ना, मानतो की नाही? अगं पण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कुठल्या बरे नाटकाने करायची हेच मला काही कळत नाहीये आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. मदत तर मी तुला नेहमीच करते आणि तू जरी माझं वर्चस्व आता मानत असलास ना तरी पूर्वीच्या काळी असं काहीही नव्हतं हो. पुरुष वर्चस्वाखाली स्त्रीच्या आशा, आकांक्षा, भावना अक्षरशः चिरडल्या जायच्या. त्या काळात समाज विचारांना वळण लावण्याचे काम आणि डोळ्यात अंजन घालण्याचे काम ज्या संगीत नाटकाने केले ना त्याच संगीत नाटकाचा एक प्रवेश आपण प्रथम सादर करू. पण आता हा कसला बरे पण नेहमी जसं संगीत नाटकाच्या आधी नांदी सादर होते ना तशीच आपण आत्ता सुद्धा केली तर चालेल. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, विवाह करुणी मदन जाळीला, विवाह करुणी मदन जाळीला, मग मदन मित्र इंदू सेविला, मग मदन मित्र इंदू सेविला, धन वैरागी द्यूत खेळला, धन वैरागी द्यूत खेळला, गौरीचा तो अंकित झाला, गौरीचा तो अंकित झाला, परमेशाच्या ऐशा लीला, परमेशाच्या ऐशा लीला, कवी कृष्ण गात विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा. सखे नमनाला आज घडाभर तेल घातलेच खरे. अगं पण ते संगीत नाटक कुठले आणि तेच का मुळी सादर करायचे? सांगते. मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे संगीत नाटक. हे तर तुला माहितीच आहे. हो आणि हेही माहितीये की 1843 साली सांगली येथे कैलासवासी विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या सीता स्वयंवर या नाटकाने मराठी संगीत नाटक प्राणप्रतिष्ठित झाले. अगदी बरोबर. यानंतर पौराणिक विषय असलेली संगीत नाट्ये झाली. या परंपरेत न बसणारी सामाजिक नाटके सुद्धा गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिली आणि खूप लोकप्रिय केली. खरं तर माहिती का, नाटक हा समाज जीवनाचा आरसा. समाजातील प्रश्न यांचेच प्रतिबिंब नाटकात उमटलेले दिसते. पण तू सांगत असलेल्या संगीत नाटकात कुठला बरे प्रश्न मांडलाय? सांगते. 1895 मधील देवल यांचे संगीत शारदा हे नाटक एका अनिष्ट प्रथेबद्दल कोरडे ओढणारे. जरट कुमारी विवाहाची प्रथा. त्या काळी जेव्हा स्त्री मुक्ती हा शब्दही अस्तित्वात नव्हता तेव्हा या नाटकातील स्त्री पात्रे स्त्री शक्ती दाखवतात आणि पुरुष वर्चस्वाचा धिक्कार करतात. तेव्हा जेव्हा मुलीचे लग्नाचे वय 10 ते 11 जरी झाले तरी गहजग होत असे, पण पुरुष मात्र कुठल्याही वयात लग्नास पात्र होते. या समस्येला वाचा फोडणाऱ्या या संगीत नाटकाने महाराष्ट्र हादरवून टाकला. तू आत्ता बोलत असताना ना माझ्या डोळ्यासमोर अगदी प्रसंगच उभा राहिला बघ. असं वाटलं आत्ता शारदा आणि वल्लरी येतील आणि त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू होऊन जाईल. सखे तुलाही जायचे होते ना तिकडे? हो की, विसरले. जाते जाते. आले मुलींनो. किती छान झाली अगं तयारी. वल्लरी, ती फळं जरा नीट ठेव. बघ बरं अशी. हो आता ठीक आहे. मुलींनो, झाली का सगळी तयारी? हो हो झाली. छान.
बायकांना म्हणावं आता हवं तेव्हा या, आमच्याकडून तयारी आहे. वल्लरी, ते वाळ्याचं अत्तर गंधात घातलंयस ना? हो हो, बघावं तर. मंदाकिनी, पोरी सोरीना ससकट एक एक तुरा द्यायचा म्हणतेस ना? तुरे सगळे इतकेच ना? ते का, माळ्याला आणखी इतके आणायला सांगितले आहे. बरं, मांडणावळी तर नक्की काही राहिलं नाहीये ना? अगं, सगळंच मुसळ केला. गौरी पुढे मिठाईचा तबक ठेवायला विसरलोच की. ज्या शब्दाच्या तेवढं पटकन घेऊन ये. आजचा हळदी कुंकू मुली मुलींचा आहे, काही चुकलं नाही म्हणजे झालं बाई. काही चुकत नाही ग, जिनं तिनं आपापलं काम सांभाळायचं. आम्ही सगळ्याजणी कशा हौसेने जमून काम करतो आहोत, पण शारदा ती काही अजून आली नाही. मग कसलं तिला इतकं डवलेलं आहे, कोण जाणे? येऊ देत तर खरी, चांगली खोड काढते तिची आज. मला की नाही तिची एक गंमत समजलीये. कोणाची? शारदेची गंमत? अगं मग सांग ना आम्हाला. थांबा, अगं ही झाली. या शारदे, हे ग काय ते? झाला खरा बाई थोडा उशीर, अशी रागावू नकोस. मी तुला जेवता क्षणीच यायला सांगितलं होतं आणि तू आत्ता आलीस होय, आणि वर म्हणते रागावू नको. मोठी शहाणीच म्हणायची मग. अगं मंदाकिनी, अगं तू करून कोणाचं कशाकडे काढलं असते? शुद्धीवर आहेस ना? काहीतरी मला विचार. आपली उचलली जी म्हणी लावली टाळायला म्हणजे काय? जिनं तिनं आपली पायरी ओळखूनच बोलावं. हे काय, मी पायरी सोडून कोणाला काय बोलले बाई? आता शारदेला फक्त उशीर का केला म्हणून विचारलं तर त्यात काही चुकलं असेल तर सांग बाई. आधी कान पिळून जिभेला चांगला चिमटा घे आणि नाक दुरे काढून चुकले चुकले म्हणून बाई साहेबांचे पाय धर. बाई साहेब कोण? दिसत नाही तर कोणत्या? चल जा, आधी बाई साहेबांना बसायला तो कमळाचा मखमली गालीचा घेऊन आण. गालीचा? आणि बरं कशाला येऊ? घेऊन ये पंखा पंखा वाळ्याचा, साजणी घेऊन ये पंखा, साजणी घेऊन ये पंखा. नाजूक निराळी भावई होरुणाने, घुमटे ना भगवानी, साजणी घेऊन ये पंखा, साजणी घेऊन ये पंखा. मधुर सुवासाचे सुंदर झाड बरोनी, आडगळे तुपाणी, साजणी घेऊन ये पंखा, साजणी घेऊन ये पंखा. शारदेचे काय आदर सत्कार चालले आहेत. भलतीच आवड बरं का तू, आणि एवढं करून हसते का बघा. काय मेला, एवढासा उशीर झाला यायला तर इतकी थट्टा करतेस. येऊन जाऊन काय तो कामाचाच जाऊन ना. तू बरीच आता स्वस्त, मी तुझ्याही वाटणीचं काम करते आणि माझ्याही वाटणी. अगं थांब, बोलतच काहीतरी. बाई साहेबांनी काम करून आपण स्वस्थ बसायचो. नको ग बाई. वल्लरी, हा. बघा मला एक शारदेची गंमत समजली म्हणत होतीस. ती काय ग गंमत? सांग ना आता तरी. खरंच वल्लरी, काय गंमत तरी सांग ना लवकर. अशी घाई नका करू. गंमत म्हणजे कशी, गमती गमतीने सांगितली पाहिजे. शारदा आज नवीन शेलारी नेसली, ती पाहिलीत का? शेलारी? हा, शेलारीवर वळली वाटतं संक्रांत. कोणी दिली ते ओळखा बरं. हा मेल्यांनो, हे कसं ओळखायचं? शारदे, तूच सांगेनास. वल्लरीच एकदा चावटपणा संपू द्या, मग सांगेन मी. आता श्रीमंतांनी तुला शेलारी दिली, त्यात मी का काय चावटपणा केला? श्रीमंतांनी केला असं म्हणावं तर. हे बाई काहीतरी निराळच दिसतंय. काय ग शारदे, हे श्रीमंत कोण? मला काही ऐकायलाच येत नाही. नाहीच यायचं, पण तिला कशाला विचारताय? मला विचारा, मी सांगते. कोण? ते. पण ते ते ग, ते हिरंब महालात येऊन राहिलेत ना ते. अच्छा, समजले. पण त्यांनी काय म्हणून हिला शेलारी दिली? आता उगीच कोण कोणाला देईल, ही त्यांच्या मनात भरली असेल म्हणून दिली असेल. म्हणजे म्हणजे म्हणून काय विचारतेस? एवढा पण नाही का वेळ समजत?
अगं आपली शारदा येत्या वैशाखात त्या श्रीमंतांची अर्धांगी होणार. आता तरी पडला का उजेड? खरंच का? खरंच का म्हणजे काय? मुहूर्त सुद्धा ठरला. माझे बाबाच सांगत होते. सुवर्णशास्त्री ना, म्हणजे खरंच असणार. तरीच म्हटलं वल्लरीने हिची इतकी थट्टा केली तरी हे आज रुसली कशी नाही? तू मोठी हीच दिसतेस. अगं अशी साखर तिथे का कोणी रुसतं? उलट गालातल्या गालात खुद खुद हसत होती. आणि असायची एकदा लग्न होण्या म्हणजे बघा. श्रीमंत पतीची राणी बघ थाट काय तो पुसला. अहो बघ थाट काय तो पुसला. मंगला मंगला गवालव कोणी फुलबाग बगीचा भवता. अहो फुलबाग बगीचा भवता. किती दासी सोडून पाणी जीवनातील कामा करता. अहो जीवनातील कामा करिता. ही जात्या पुरुषाणी पती मुठीत ठेवील पुरता. अहो पती मुठीत ठेवील पुरता. सुग्रास बसून खायाला वंशय्या लोळायाला. तुझ गोष्टी काय जायाला. नाकाम नाधाम नाकाम धाम ना चिंता. ही फुगेल बघता बघता. अहो ही फुगेल बघता बघता. श्रीमंत पतीची राणी बघ थाट काय तो पुसता. अहो बघ थाट काय तो पुसता. काय ग शारदे, श्रीमंतांची खाशी स्वारीच काली होती पाहायला. इश्यू मेलं मला नाही ठाऊक बाई. आहा, इतक्यातच का इतकी लाजायला लागलीस? अगं मग लग्नानंतर लाजून लाजून मानेचे तुकडेच पडतील. काय ग श्रीमंतांच्या जवळच का बसली होतीस? ई, काय श्रीमंतांच्या मांडीवर बसली होतीस? मंदाकिनी, या बाई फारच सावटपणा करायला लागल्या. तू मला काही काम सांगते की मी आपली हळदी कुंकू घेऊन जाऊ घराकडे? अगं थांब ग. नका ग तिच्याशी थट्टा करू. बिचारी किती वर्ष नवऱ्यासाठी नवस करत होती. शेवटी देवानं गाराणं ऐकलं हो. हजारो रुपये हुंडा भरून मोठमोठ्यांच्या मुलींना सुद्धा मिळायचं नाही हो असं स्थळ. बरं, पण वल्लरी श्रीमंतांचं वय किती आहे? आहा, तेवढं मात्र विचारू नका. श्रीमंत आहे, हौशी आहे, दयाळू मायाळू सगळं हवं तसंय. पण वयाची मात्र गोष्ट काढू नका. म्हणजे म्हातारा आहे की काय? म्हातारा? छे 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 छे. म्हातारा इतुका न अवघे. काय? न अवघे. काय? सांग ना. पाऊण शेवयमा. पाऊणशे? म्हातारा इतुका न अवघे पाऊण शेवयमा.
तरी का मान घातलीस? लाजलीस वाटतं. शारदे, पण तुला खरं सांगते, अगं तुझ्यासारख्या तरण्या बायकोला म्हातारा नवरा मिळाला म्हणून काही हरकत नाही हो. अगं तो तुला मुलीप्रमाणे जतन करेल, अगदी तळहाताच्या फोडासारखा जपेल हो. तुमचं ठीक आहे ग, समोरच्याचा इकडे प्राण जात असला तरी तुमची आपली थट्टा चालायचीच. शारदा, फार आवड येत नाहीये मुली. आणि तू काही कमी आहेस? कांचन भट कितीही कवडी चुंबक असला तरी ह्या तसल्या म्हातारा फोडाच्या पदरात आपल्या पोटचा गोळा टाकील हे काही बाई मला खरं वाटत नाही. आणि शादेला तू कुठे खरं ठेवते? त्या दिवशी त्या संगमनाथाच्या देवळात ही म्हणाली नाही का की माझे बाबा काही अशा उलट्या काळजाचे नाहीत, पण बाई कायसं म्हणतात ना, दाखविलं सोनं आणि हसे मुलतानं. मग हा तर कांचन भट. शारदे कशी रडू नको बाई. अगं आई बापाने उडवलं आणि नवऱ्याने तुडवलं, पण शेवटी सांगायचं कोणाला? अशीच आईकडे जा आणि बघ तिच्याच्याने काही झालं तर. शारदाबाई, अहो शारदाबाई. कोण आहे रे? अहो त्या कांचन भाटाच्या शारदाबाई इथंच आहेत नव्ह का? शारदे, तुलाच कोणीतरी हाक मारतंय. कांचन भट तुम्हासनी दाखवायला श्रीमंताकडे घेऊन जाणार आहेत म्हणून मी गाडी आणली. ते आता इतक्यात येत्याल, तुम्ही गाडीमध्ये येऊन शान बसा. मंदाकिनी, येते बरं का? अगं थांब, हळदी कुंकू लावते. येते बरं का? काल तर ते दोघे येऊन पाहून गेले. आज आणखी काय आहे? मगापासून सुदाम सावकाराच्या लग्नाची आठवण होते. आता वल्लरीनं जे सांगितलं ते जर खरं असेल तर माझं काय होईल बाई? आणि ती तरी काहून खोटं सांगेल? जे ऐकलं ते सांगितलं. आले. सखे, अगं ये सखे, ही अजून भूमिकेतूनच बाहेर पडली नाही वाटतं. अहो युवराग्नी, अहो जाग्या व्हा, अहो जाग्या व्हा, अहो लवकर भूमिकेतून बाहेर पडा आणि सत्वर या बरं रायगडा. आले आले, पण हे रायगडाचं काय मधूनच? अहो नंतर ऐतिहासिक नाटकांनी ना का ती रंगभूमी गाजवली. हो माहितीये मला, गरुडचे, इथे ओशाळला मृत्यू, अशी अनेक नाटकं माहितीये. हो, आणि मुळात मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णपान समजले जाते ते म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते. या नाटकाला आज 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. हो ना, इतिहास हा केवळ ऐकण्यातून किंवा सांगण्यातून कळत नाही, त्याची अनुभूती घ्यावी लागते आणि अशीच अनुभूती या नाटकातून मिळते. हे पण या नाटकामध्ये या दोघांतील नाते म्हणजेच कोणाचे तर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे नाते हे इतिहासाच्या दृष्टिकोनातून नाही तर पिता पुत्रांच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा धाडसी प्रयत्न केलेला आहे. होय, ऐतिहासिक नाटकांची व्याख्याच बदलून टाकणारं हे नाटक आहे. या नाटकामधली स्वगते आजही मुलं स्पर्धांमध्ये सादर करतात. हो, हे आपण निघूया आता. चल. आम्ही काय सांगतो ते ऐकून तरी घ्यावं जरा. बस झालं, ऐकलं तेवढं खूप झालं. पण तुमच्या मोहात गुंतून पडलो ना, इथंच आमचा चुकला. पण आपल्या हिताहिताची कदर आम्हाला आहे याची तरी आपल्याला खात्री आहे ना? आम्हाला कशाचीच कोणाचीच खात्री उरली नाहीये. सौभाग्याच्या गाठीनं आमचं नशीब आपल्या पायाशी बांधलेलं आहे. याची याद आपण विसरलात तरी आम्हाला विसरता येत नाही. ती याद जागती असती ना तर आमचा सल्ला म्हणून निमूटपणे आमच्या संघ आपण गडाबाहेर पडला असतात. पण निदान असला भलताच बदसल्ला खात्रीनं दिला नसता. बत्सलला कोणता दिला? महासाहेबांनी महाराजांचा आणलेला निरोप आम्ही आपल्या कानावर घातला. नुसता निरोप घेऊन थांबला नाही, पळीला जाऊन समर्थांच्या सेवेत आपण उभयतांनी राहावं असं तुमची देखील इच्छा होती. सज्जनगडावर जाण्याविषयी कैकदा आम्ही आपल्याजवळ हट्ट धरला नव्हता का?
पण आमच्यावर असा आकाश फाटला असताना आपला हट्ट पुरवण्याची ही वेळ नव्हे हे निरोप तुम्हाला तरी उमगायला हवं होतं. आकाश फाटलं, सजा पुकारली. काय बोलता आहात आपण? हे समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का? छे, मोठा सन्मान आहे आमचा. जा, थांबलात का? आमच्यासाठी भगवी छाती आणा, खांद्यावर झोळी लटकवा, हातात चिपळ्या आणि गळ्यात तंबोरीने ठेवून मनाचे श्लोक म्हणत दारोदार भिंगतो आम्ही जोगा मागत. संत समागमाबद्दल इतका तिटकारा बरा नव्हे. त्याची महती तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. पण अद्याप तुमच्या एक लक्षात येत नाही, हा आटापिटा संत समागमासाठी चाललेला नाहीये. हा धडधडीत आमचा पान उतारा आहे, सजा आहे, सजा. अष्टप्रधानांची आणि सरकारकुनांची ही आमच्यावर प्यादेमात आहे. आमच्या सवालाचं हे उत्तर नव्हे. महाराजांना जर सजाच पुकारायची असती तर त्यांनी आपल्याला सज्जनगडाकडे जाण्याची आज्ञा दिली असती का? आम्हाला टकमक नेऊन उभं केलं असतं ना तरी तो कडेलोट आम्ही खुशीनं पत्करला असता, पण त्यांची तेवढी हिंमतच नव्हती. तुम्हाला भूल पडली, पण आमच्या जुन्या जखमा अजून भळभळा वाहतायत येतं. महाराजांच्या गैरहजेरीत रायगडाच्या मुक्तारीवर आमचा जन्मसिद्ध हक्क, पण अष्टप्रधान कानाशी लागले आणि महाराजांनी आमचा हक्क उधळून लावला. आमच्या माती उतरवली प्रभावळीची सुभेदारी. आपल्या शब्दाखातर आम्ही तीही पत्करली. पण त्यापायी आता मासाहेबांनी कान फुंकताच सुभेदारी काढून घेऊन तुम्हाला सज्जनगडावर जाण्याचा आदेश देतात. तुम्ही मान डोलावली म्हणून आम्ही असल्या बेइज्जतीपुढे मस्तक तुकवायचं की काय? त्या विषयाबाबत आम्ही बोलायचं नाही असं ठरवलं तरी आपण आम्हाला भाग पाडता. पण युवराजनी खुल्या गिलानं घडलेला सगळा प्रकार सांगण्यासाठी आपण प्रथम आमच्याकडे धावलात. पृथ्वी मोला एवढ्या विश्वासाचं धन आपण आम्हाला दिलं, आम्ही धन्य झालो. पण असा विचार मनात आणावा की लोकांच्या दृष्टीनं बेइज्जतीसारखी थोडी तरी आगळी आपल्याकडून घडली नाही का? नाही नाही नाही, आगळी तर बिलकुल घडली नाही. जे केलं जे घडलं त्याची जिम्मेदारी आम्ही कधीच नाकारली नाही. प्रसंग येतात तर छातीचा कोट करून आम्ही अलम दुनियेचे वार झेलले असते आणि तिला आमच्या मायेची उबस दिली असती. ती थोडा हात पुढे करती तरी तो हात हाती घेण्यासाठी आम्ही आभाळाशी देखील टक्कर घेतली असती. पण आम्हीच कमनशिबी म्हणून कवडीमोल जिन्यावर लाथ मारून ती मृत्यूच्या महादारातून दिमाखात निघून गेली आणि आमच्या माथी उरली फक्त बेइज्जती. प्रत्येक वेळी अस्मानातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे आणि सर्वस्वपणाला लावून झेप घ्यायची असं कसं बरं चालेल? जमिनीवर चालणाऱ्यांनी मातीशी दुश्मनी घेण्यात काय अर्थ? थोडं तरी रीतिरिवाजाकडे पाहायला नको का? आम्ही घालू ती रीत आणि पाडू तो रिवाज. अशी राजसत्ता हाती असताना रीतिरिवाजाची मातबरी तुम्ही आम्हाला सांगता? शुद्धीकरणाची रीत महाराजांनी लोकांच्या गळी उतरवली नाही. मातब्बर मुस्तद्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी काशीहून गागाभट्टांना आणून राज्यारोहणाचा सोहळा पार पाडलाच की नाही? अष्टग्रहांचीच खचितच आपल्यावर वक्रदृष्टी झाली, नाहीतर इतक्या सरळ गोष्टीतही आपल्याला बापुडेपणा का दिसावा? खरं बोलला, अष्टग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झाली. आज नव्हे, आमच्या जन्मापासून. जन्मदात्री आई आम्हाला पाळण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांची पाखर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडली आणि आबासाहेब त्यांची तर जन्मापासूनच आमच्यावर गैरमर्जी. आपण असं का बोलता? महाराजांची आपल्यावर माया नाही असा आपण का समज करून घेतलाय? समज? युवराजने आपण त्याला केवळ समज मानता. तुम्ही थोरा घरी जन्मला, माता पित्यांच्या मांडीवर लाडापोडात वाढला, महाराजांच्या लाडक्या सुनबाई म्हणून रायगडावर थाटामाटात वावरला. आमच्या पोरक्या जीवनाची कहाणी तुम्हाला नाही समजायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक आमच्या मनावर कोरली आहे. त्यांच्या ओठावरची सुन्न जराब आमच्या पोटात अजून कालवत आहे. त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली तरी आतडी तटतटा तुटू लागतात, मस्तक फिरू लागतं, रक्त सळसळू लागतं. एक 8 वर्षाचा कोवळा पोर रानावनातून उन्हातानातून महाराजांच्या पाठोपाठ धावताना आम्हाला स्पष्ट दिसतो आहे. पायाला टरटून फोड आले, अंगात ज्वर भरला तरी हो नाही की चू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच सोडून पुढे दौड केली पाहिजे. हात माझ घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसा उठून बाहेर धावतो. आपल्या इवल्या हाताची मिठी महाराजांच्या कमरेला घालून तो अगदी दीनवाण्या मुद्रेने हंबरडा पडतो, आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही नाव जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही.
आपल्या पोलादी बोटाने ती मिठी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट बिनतक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाई तो पांगळे होता. युवराजनी एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर तुम्ही आमची संभावना कशी केली असती? स्वारींच्या मनचं दुःख आम्हाला समजतं, पण आपण असा विचार करावा की महाराज छत्रपती आहे हेच तुम्ही आम्हाला सुनावणार आहात ना? हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुखऱ्या मनाला कैकदा सुनावले आहेत, पण समजूत पटत नाही. आत खोलवर कुठंतरी तडा गेला, तो आता सांगत नाही. बस, आम्ही ठरवलं तोच निर्णय योग्य आहे. रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. पण रायगड सोडून जाणार कुठं? कुठेही, या राज्याची सीमा ओलांडून कुठेही, मोकळ्या मैदानात, खुल्या आसमानात. आमच्या संशयेला वाव मिळेल तिथं. पण एकट्याच्या भरोशावर कोणता पराक्रम गाजवणार? एकटे का म्हणून? आम्ही सुद्धा दऱ्याखोऱ्यांमधले मावळे उठू, आम्ही सुद्धा स्वराज्याचं तोरण बांधू, आणि नशिबानं हात दिला ना तर आम्ही सुद्धा 1 करोड होण्याचं राज्य पैदा करू. मोगलांच्या आश्रयाला नाही, असला विचार आपल्याला आम्ही करू देणार नाही. आमच्या गळ्याची शपथ आहे आपल्याला. पायपट शब्द घालून आमचा मार्ग रोखू नका. तुम्ही आमच्या संघ येणार किंवा नाही एवढ्यापुरता जबाब द्या. एका अटीवर आम्ही आपल्यासोबत यायला तयार आहोत. आपल्या मनचा मनसुबा आपण महाराजांच्या कानी घालावा, मग आम्ही आपल्या पाठीशी आहोत. पाठ तुटली तरी हरकत नाही. आमचा मनसुबा आमच्या तोंडाने आम्ही महाराजांच्या कानावर घालावा. वा, छान, खासा सल्ला देतात. स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायात बेड्या अडकवणं इतके बेअक्कल समजलात की काय आम्हाला? आमचं पुरतं ऐकून तरी घ्यावं. अंगात धमक नसेल ना तर खुशाल रायगडावर उष्टी खरकटी काढत राहा. हे आम्ही चाललो. जय शंकर, जय भवानी. जीवात जीव असे तो आम्ही आपल्याला मोगलांच्या बोटात जाऊ देणार नाही. नसत्या बाबतीत लुडबुड केलेली आम्हाला खपत नाही. राजकारण हा बायकाचा मामला नाही. दूर व्हा. महाराज आम्हाला पुसतील तेव्हा आम्ही कोणत्या तोंडाने जबाब द्यावा? ज्या तोंडाने आम्हाला अडवलं ना त्याच तोंडाने सांगा की त्यांना आम्ही सज्जनगडाकडे रवाना झालोत म्हणून. नाही, आम्ही झूट बोलणार नाही. दूर व्हा, पस्तावाल. नाही, आम्ही आपल्याला जाऊ देणार नाही. जीवात जीव असे तो आम्ही आपल्याला जाऊ देणार नाही. असली भलती शपथ घालण्यापरीस आमच्यावर संशय चालवा आणि मगच पाऊल बाहेर काढा. तुमच्यावर संशय चालवायची असती ना तर एवढा वेळ तुमची मनधरणी केलीच नसती. अखेर बायका त्या बायकाच. दूर व्हा. नाही, दूर व्हा. पाहिलं का मंडळी? अहो, मी इथे येऊन पोहोचलो सुद्धा तरी अजून हिचा पत्ता नाही. अगं श्रिया, अगं कुठे राहिलीस तू? अगं आपल्याला कार्यक्रम नाही का पुढे न्यायचा आहे? मी इकडे. आणि काय रे, बदललायस तू? आधी सखे काय, युवराजनी काय, राणी सरकार काय, आणि आता नावाने हा. अगं आता मी जरा पौराणिक ऐतिहासिक नाटकातून बाहेर पडलोय आणि आता पुढे जा. पडायचंय का मागे? अगं तसं नाही, म्हणजे काय तर नाटक इतिहासाच्या प्रवासात पुढे जात म्हणलं सामाजिक नाटकांकडे वळूयात ना. अगं सखी, तुला माहितीये का, मुळात बोलपटांनंतर मुखपटानंतर बोलपटांचा जमाना आला आणि आशेने सर्व सूत्रधार सिनेमागृहांकडे वळाले. बऱ्याचशा नाट्यगृहांचे रूपांतर तर सिनेमा थिएटर्समध्ये झाले. मुळात 1933 साली वर्तकांचे आंधळ्यांची शाळा हे पहिले लक्षणीय प्रायोगिक नाटक. या नाटकाचा तो परिणाम असा की मराठी नाटकाचे सगळे विश्वच बदलले. मुळात ते वास्तववादी होऊ लागले आणि रंगभूमीच्या पडत्या काळात तिला सावरण्याचे खरे श्रेय ते अत्रे आणि रांगणेकरांचे. अत्र्यांचे साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर, तर रांगणेकरांचे कुलवधू ही नाटके इतकी लोकप्रिय झाली ना. आणि मुळात विजय तेंडुलकर, माधव मनोहर, पु ल देशपांडे, अगं या लेखकांची नाटकं तर खूप प्रसिद्ध झाली. विजय तेंडुलकर या बंडखोर नाटककाराने मराठी नाटकाच्या शरीरात नवे रत्न अंतर्भूत केले. वादळी, वादग्रस्त अशाच विषयांचे या लेखकाला विशेष आकर्षण होते. हो, ते विजय तेंडुलकरांचे सखाराम बाइंडर हे नाटक ऐकलंय का तू? हो, ऐकलंय ना. अरे, असं म्हणतात की हा सखाराम बाइंडर आहे ना, तो त्यांना प्रत्यक्ष दिसला होता आणि त्याच्यावरूनच त्यांनी हे नाटक लिहिलं. ते नाटक ना की त्या वर्षी असं रंगमंचावर आलं आणि काय तो गदारोळ झाला होता ना. हो, मी पण खूप ऐकलंय. नाटकात अश्लीलता आहे, विवाह संस्था धोक्यात गेली आहे, भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारं नाटक आणि खूप काही.
हे पण मला काय वाटतं माहिती का, या नाटकात आधुनिक मानसिकता जी स्त्रीची दाखवली ना ती अत्यंत अशी चपखल अशी वाटते बरं का. बरोबर. गेल्या 30-40 वर्षात या नाटकातल्यासारख्या व्यक्तिरेखा आणि वादग्रस्त दृश्य अनेक नाटकांमधून दिसल्या. खरे शाबाश, बहुत अच्छे. जय गुरु. फरमास, तुम्ही पण चहा घ्या. कोणी सांगेल म्हणून वाट पाहायची गरज नाही. इथे असले लाड होत नाहीत. या आता. सकाम, ए सकाम, आहेस का? कोण? दाऊद मिया. ये आत ये. वालेकुम सलाम मिया. बसा दाऊद मिया. वालेकुम सलाम. आणखी एक कप चहा पाहिजे बाहेर. सुना है नया पंच लायो. हा, झाला असेल आधा एक घंटा. बाकी तुझं कसं चाललंय? हमारा क्या चला कैसा तरी. कहाँ से लाए? सोनव नेऊन. सकाळच्यालाच खबर लागली. धर्मशाळेत होती. दिखाव तर जरा. या खेपेस तसं बघण्यासारखं काही नाही. कधी काळी चेहरा बारा असेल, पण पार राया गेली नवरोजीच्या छाळाने. तुला सांगतो मी, हे नवरे लेकाचे पावणे 8, त्यामुळे यांना पोरं होत नाही आणि त्याचा राग काढतात बाईवर. चाले उठ बस तिला धोपटतात, तुडवतात. नामर्द साले. अरे बोलून चालून ती तर माती. बस. तुला सांगतो मी, या नवऱ्यानितकी नामर्द जमात आपण कधी पाहिली नाही. नाही, त्यापेक्षा आपण बरे. आपण कबूल करतो, वेळ प्रसंगी आपण पण हनतो तो, कबूल करतो, पण धमक नाही म्हणून नाही. हा मृदुंग जसा तापवलं की वाजतो ना, अगदी तसं. बरं झालंय आपण कुणाचा नवरा झालो नाही. जे आहे ते असं आहे, पुन्हा मोडून बांधलेलं नाही. समज कंटाळा तिला आला, आपल्याला हुली वा खतम खेळ. साली मगज मारी. तिला आसऱ्यापरी आसरा, वर आपल्याला घरचं अन्न. सर्व गरजा अगदी स्वस्तात भागतात. हो सकाम. हा सकाम, वो निकाला ना. काय चिलीम म्हणले का? नाव घ्यायला लाजतोस कशाला? थांब. गांजा म्हणजे काय? श्रीमंता घरची रखेली आहे. सारा मामला गुपचूप. थांब, विस्तव घेऊन आलो. विस्तव हवा मला. संध्याकाळी 7ला जेवण तयार लागतं. बरोबर जोंधळ्याच्या 4 भाकऱ्या लागतात.
हिरव्या मिरच्या लागतात, लसणाची चटणी त्या कुठल्या तरी डब्यात असेल, मिरच्या परडीत आहेत आणि जोंधळ्याच्या पिठासाठी तो मोठा डबा. असा नसतो त्याचा चिलमीला विस्तव. हवा यात देत चला. बम भोले दाऊद मियाँ, मजा आ रहा है. लब्बाडा, मला फसवतोस होय? बाहेर घालवला तरी परत येतोस. सोकावलास की चांगलाच. खायला हवं होय रे तुला. वर तोंड करून बघायचं नाही. चल, अंगठीला येऊ नकोस. दूर हो तिकडे. चिकटोमा कुठला. आता मांडीवर चढलास तर हाणीन बघे. उतर म्हणते ना, उतर. अरे उतर म्हणते. काय झालं होतं? कोणाशी बोलत होता? मग हसायला काय झालं होतं? का खूळ लागलं काय मुकाट्यानं बोलायला? कोणाशी बोलत होता? एकट्यानेच हसताय? पुन्हा असले वेळे प्रकार इथं चालणार नाहीत. नीट ध्यानात ठेवा. कोणाशी बोलत होता? कोणी पाहिल? मला आज ऐका का कुणाची? चहा करून आणते. लवकर या. बसा. मी म्हणतोय बसा इथं. अशा लग्नाच्या बायको सारख्या नको, जरा जवळ बसा. माझा आहे आत. थोबाड फोडीन पुन्हा असं बोललात तर. माझ्यातला देतोय तर म्हणे आहे आत. थांबा. कुणाबरोबर चाललं होतं बोलणं, हसणं मागा? कुणाबरोबर नाही. मग मी ऐकलं ते का मंच? नव्हे, तसं नव्हे. मग असंच. असंच म्हणजे? मुंगळ्याबरोबर. काय मुंगळ्याबरोबर बोलत होतात? मुंगळा नव्हता का बोलत तुमच्याशी?
नाही म्हणजे त्याचं बोलणं मीच बोलत होते. मुंगळ्याशी बोलत होता. डोकं तपासून घेतलं पाहिजे म्हणा की. ओळखीचाच असेल मुंगळा. हो, ओळख बोलू लागली की होते. मी त्याला साखर घालते, तो येतो. काय घरात एकच असेल मुंगळा? ढेगभर असतील, कोणता पण येत असेल. मला ओळखू येतो तो मुंगळा. ते कशावरनं? त्याच्या चालीवरनं. मुंगळ्याची चाल. हो, तो भरभर येत नाही काही, सावकाश येतो आणि साखर खाण्याआधी दाण्याभोवती एकदा फिरतो. असं? छान. आणखी काय काय करतो तुमचा हा मुंगळा? साखर खाऊन झाली की एका पायाने तोंड साफ करतो. तोंड साफ करतो हा. वा, छान. आणखी? दाणा घेऊन भिंतीशी जातो. छान. आणि अलीकडे 2 दिवस फारच धीट झालाय तो. साखर सोडून माझ्या मागे मागेच येत राहतो सारखा. छान. बरं मग आणखी? अंगावर चढतो. अंगावर चढतो हा. मग आणखी? काही केले उतरत नाही. दाखवू का आणून? कोण? मुंगळा? अद्याप आमचं डोकं ठिकाणावर आहे. म्हणे मुंगळा बोलतो. चालणार नाहीत असले वेळेच्या इथं. नीट ध्यानात ठेवा. चला जा. हे एक आणखी वेगळंच प्रकार आहे. ती आधीची नवऱ्याच्या सदऱ्याला कवटाळायची आणि ही मुंगळ्याबरोबर बोलते. काय साले हे नवरे करून टाकतात बायकांचं. आज अजून दाऊद पण कुठे उलटला आहे कुणास ठाऊक. तुझ्यामुळे बोलणं खावं लागलं मला. तू साखर खा आणि मी मात्र बोलणं. कुणाला खरं नाही वाटत. मुंगळे, मुंग्या, चिमण्या, कावळे सगळे बोलतात माझ्याशी. कशाला बोलता माझ्याशी तुम्ही? कशाला बोलता रे? सांग ना, कशाला बोलता? अरे काय चाललंय काय? हे घर आहे का वेड्यांचं इस्पितळ? काय म्हणालो मी? खबरदार जर पुण्य असले वेळेच्या इथं चालतील तर खरं बाहेर हाकलून काढेन. विस्तव पाहिजे मला. रडायला काय झालं? कोण मेलं तरी रडायचं नाही या घरात. नीट ध्यानात ठेवा. भाजू द्या पाय करतूस. काही वाटणार नाही मला. भांडण नीट धरता येत नाही. नालायक जात. उठता लात बसता बुक्की देऊन यात द्यावी लागते. आणा तो विसतो बाहेर इकडे. लाव पायाला काहीतरी, नाहीतर मारा. हा दाऊद पण कुठे उलटलाय कुणास ठाऊक. कशाला विचारतोस तोंडवर करून? काय किंमत आहे या घरात माझी? बोलून चालून टाकलेली. अजून कोळसा झाला बायाचा तरी कोण विचारणार आहे? जा इथून. तोंड काळा कर तुझा आधी. जा म्हणते ना. जा नाही तर मारीन बघ.
बाप रे, बाइंडर म्हणजे लई डेंजर हा. हो ना, खरंच असं समाजातलं वास्तव ठळकपणे स्टेजवर दिसल्यावर तर डेंजरच वाटणार ना. करेक्ट हा. हे पण हा बाइंडर जो आहे ना त्याचं तर लई डेंजर आहे काम. पण तुला माहितीये मराठी नाटकांच्या इतिहासातील असंच माइलस्टोन्स मधील वास्तववादी नाटक म्हणजे अधांतर. हे लेखक जयंत पवार ना. हो. तुला माहितीये का, ते आधी फक्त एकांकिका आणि कथाच लिहायचे. त्यांनी लिहिलेल्या वाळवी या एकांकिकेवर आधारितच अधांतर हे नाटक आहे. एक खरं म्हणजे माहिती का, दत्ता सावंत यांनी दीर्घकाळच्या पुकारलेल्या संपानंतर गिरणगावची संस्कृतीची जी बेचिराग अवस्था झाली ना, त्याचं चित्रण अतिशय भेदक आणि पारदर्शक होतं. आणि परिस्थितीची अपरिहार्यता ती तर प्रेक्षकांना गदागदा हलवून टाकणारी. रक्त रंगमंचावर दिसलं पण त्याचे शिंतोडे ते थेटपणे प्रेक्षकांवरती उडाले. खरंय, या नाटकातलं वातावरण, भाषा, संवाद इतकं अस्सल आहे ना की ते नाटक राहिलंच नाही, प्रत्यक्षदर्शी अनुभवच झाला. आणि असं समाजातलं वास्तव जेव्हा लिखाणातून प्रकट होतं ना, तेव्हा त्याला अजून कुठल्या अलंकाराची गरजच नसते. वा, क्या बात कही हा, एकदम सही. मग काय हा प्रत्यक्षदर्शी अनुभव घ्यायचा आहे ना आपल्याला. बघूयात तरी आपल्याला आज भेटायला कोण कोण येत आहे ते. चालेल. झालं सगळा? काय ते काय किती भीती? उपास करी गेले जेवण. तू येतोय कुठून? जेवण रेडी आहे. बसतोय जेवायला. वाढू नको, 5 मिनिटांच्या टाइम नाही. कोणाला टाइम नाही? माझा नरू कुठे ते सांग पहिला. कल्याणला गेला का रे? वॉन्टेड झाला का रे? हो, हळू. कवा ये? कोण हाय का रे कोण त्याच्या बरोबर? बरं आहे ना रे तो? अरे बोल तरी दुश्मना. नरू, नरू, म्हणजे बाबा बरं आहे ना रे? बस बस बस. काय झालं? थांब, पाणी पाणी आणते. हवं आणखी? त्या माळ्यावर एक 16 इंची पात आहे आणि एक गुप्ती पण आहे. ती लगेच बाहेर जाऊ देता. बटर व्यवस्था लावेल त्याची. भेंचोत इकडे मिळाली ना तर पोलीस टाळा लावतील मला. असं काही बोलू नको रे आजच्या दिवशी. आत्ता नाहीशी करते. ए बाबा ए, आत्ता काय करू नका. मी गेल्यावर करा ते सगळं. हा, पोलीस झडती घेतील का रे घराची? नाही घेणार रे. घेतील पण त्या साल्यांचा काय भरवसा नाही. पांडुरंगा रे, साला लक असेल ना तर बरोबर बाहेर पडली इकडनं. हा, पाटील साहेब पाहिजे होते. अरे पाटील साहेब असते तर नाक्यावर पोलीस लावलेच नसते ना. शर्मा साहेब भिकाड चोटे साला. मागचं पुढचं बघतच नाही रे. हटक्या गोप्याची किडनी गेली माहित आहे ना. पाटील साहेब आत्ताच गेले महिन्याच्या रजेवर. तेच तर. चला चला मौका गावला पाहिजे रे इकडनं सटकायला एकदाचा. बटर तू फक्त बघत राहा रे. मी हा हा म्हणता म्हणता वलटाच होतो इकडनं. अरे
रातपाळीचे हवालदार आहेत ना, चुत्ते आहेत. काल मी त्यांच्या समोर कुल्फी खाल्ली, यांना खबरच नाही. ईशाची परीक्षा नको रे झिला. पूजा झाली का? झाली. तू 200 पाठवला म्हणून निभावला. घे, बापाशीच्या पाया पडून घे, आशीर्वाद घे. सांग, वाडवडिलांची पुण्याई पाठीशी उभी राहू दे आणि माझी या संकटातून सुटका होऊ दे रे बाबा. बटर सुट्टे पैसे दे रे. अरे पैसे कशाला? ठीक आहे, सत्यनारायणची पूजा आहे. जोक करू नको, भोसडीच्या पैसे दे. टाकलेले बरे. आधीच दिवस वाईट, त्यात बापाचा आत्मा वरील खाली घुटमत राहिला तर त्याची पुन्हा नष्टक लागायला नको. बघ कसा तो हाड हाय जिभेला. थांब, जेवायला वाटते. ए वाढू नको रे, इकडे टाइम नाही. एक पुरी दे खायची. काळ्या वाटाण्याची उसळ आहे. अरे नाक्यावर माझे 4 बाप बसले. दुसऱ्या पाळीचे हवालदार यायच्या आधी कंडी कापायला हवी इकडनं. इकडे उसळ खायला टाइम कोणाला आहे? बरं, पुरी तर पुरी, थोडी खीर देते. इकडे कशी वाटते? मस्त रे, जरा पण डाऊट येत नाही येत ना. जाऊ दे. कसा का असेना, आज तू तिथीच्या दिवशी घरी आला हेच खूप झालं. ती टोपी काढ आधी, बरी दिसते. हे सांगेल. हो राहू दे, माझ्या शक आला पाहिजे म्हणून घातलं टोपी. कळलं? आता काय काय करशील अजून? स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायची पहिल्या वारी सवयच आहे तुला. तरी सांगत होते त्या उस्मानाच्या मागे लागू नको. त्याला झाली तुझी टेप सुरू. अरे तो मेला असता तर 302 लागला असता बघ. तरी पण हापडायला लागलीच. दोघे ऍडमिट आहेत नायरमध्ये, गॅसवर. दाखला नाही लागला, दाखला नाही लागला म्हणत होतास ना पोलीस स्टेशनात. घे, लागला दाखला. झाला समाधान. आता वणवणशील जलमभर. हे तुम्ही आले लाईनी त्याच्या आधी बोलायला हवं होता. तेव्हा काय माहिती तू इतकी मजल गाठशील ते. आणि यांच्या सारख्या त्या हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू. कवा नजर चुकवली कळलाच नाही. माथा कडून काय फायदा आहे का? चायला रात गई सो बात गई रे. ये लाइन का ऐसा ही है, मारो नहीं तो मरो, भागो भेंचोत पुलिस के आगे और दुश्मन के पीछे. चायला ही वेळ निघाली पाहिजे रे. आणखीन 7-8 दिवस. 7-8 दिवसात सगळा थंड होईल. तोपर्यंत भाईचा मेसेज पण येईल आतून. एकदा काय ह्या एरियातून बाहेर पडलो ना की शाट गावत नाही कोणाला. आणि गावलास तर मी येईल ना डबा पोचवायला. नरशाही आपल्याला माहिती आहे, आपल्याला वरची जागा गावली. डेली 200 रुपये कमवतो. रोजचे 200? काय जाबर बिबर झाला की काय रे मिल मध्ये? जाबर आता मिल जाऊ दे काशीत. बाईचा डबा पोचवतो आथर रोडला. त्यात 100 म्हणजे डेली 300 रुपये. जोक करतो भोसडीच्या. माझ्या भोवतीवर चैन करताय. तसा नाही बोल भाई. तू आत गेलास तर मी बाहेर लागतील ना. चायला ही पण बोलली वनवनशील जलंबर. त्या पिक्चर मधल्या आईशी तरी बऱ्या रे. पोरांसाठी उपास तरी करतात आणि आमच्या आम्हाला शाप देतात. नाही रे माझे बाबा. रातच्याला का नाही 1.5 खंबारी चवला पण काही झालीच नाही. मिनिटाला वाटत होतं की आता रेड होईल मग रेड होईल. त्या मादरचोदनं तू मल्लीच फंदा मारला. हाफ मर्डरचं काय नाही रे.
त्या सातवशेच्याच खोलीचा लफडा भारी पडणार. त्यानं तुम्हालाच्या तर मायला त्याच्या. आता वाण्याचा काय परत? अरे बऱ्याच दिवसात हात नाही पडलाय ना त्याच्यावर, माजलाय साला. त्या वाण्याची भानगड नको नरू. मागची खुन्नस ठेवून आधीच आपल्या वाईटावर उठलाय तो. अरे त्यानेच तर 80 करायला लावली ना सातवशेला, मी चिटिंग करतो म्हणून. त्याच मादरचोदला खोली घशात घालायचे फक्त. हा जाऊ दे, घालू दे. गप रे, तेवढंच नाही, जबरदस्तीने मी वर्गणी गोळा करतो म्हणून कंप्लेंट करतो भोसडीचं. तू आधी तुझा डोका शांत ठेव. अरे त्याचा डोका फोडल्याशिवाय मी आता शांतच नाही बस. हा आता अजून किती डोके फोडायची राहिली आहे? बरेच तोवर मी काय हेच पाहत राहायचंय? एक तू आता माझा भेजा नको. एक चल चल लास. पाच गोष्टी माझ्याविषयी कुठे चौकशी करायची नाही. कोणी काही विचारलं ना तोंडाला कुलप लावायच्या. त्या माळ्यावरची सगळी हत्यारं बटनच्या ताब्यात द्यायची. दर रविवारी सुखामठाने बांगड्याचा कालवण मात्र पाठवायचा. हा आठवड्याने पैसे पाठवून मी. हा थांब, 2 जोडी कपडे बॅगेत भरून देते. काय ट्रिपला निघालोय का मी? भेजा खाऊ नका आणि तोंडाला कुलप लावा. नीट जा रे. बघितलास, दुर्वासाच्या वर्ताण आहे. त्यालाच धुतलेले कपडे लागतात म्हणून बोलली. पण म्हणतात ना, ज्याचं करावं भला तो म्हणतो माझंच खरं. विठ्ठला, रक्षण कर रे माझ्या लेकराचा. सखे, तू कुणाची वाट बघतीयस? माझीच ना? नाही रे, तुझी नाही. मी ना व्लादिमीर आणि एस्ट्रागॉनची वाट बघतीये. कधी येणार आहेत ते? ते येत आहेत ना? अगं दादा, ते आले ना, ते आले ना असं म्हणा. संगीत नाटक म्हणतेस की काय? नाही रे डंबो, मी आता तुला ना एक्सपेरिमेंटल थिएटर कडे घेऊन जाणार आहे. अगं ते सगळं ठीक आहे ग, पण तू वाट कोणाची बघतीयस? सांगितलं ना, व्लादिमीर आणि एस्ट्रागॉनची. अच्छा, म्हणजे ते हे, हा ते आत कोणीतरी 2 जण आले. ते पण कोणाची तरी वाट बघताय. छान, म्हणजे तुला माहितीच नाहीयेत का? ते गोदोची वाट बघताय. गोदो? अरे गोदो म्हणजे आयरिश कादंबरीकार आणि लेखक सॅम्युएल बेकेट यांनी लिहिलेल्या वेटिंग फॉर गोदो मधल्या गोदोची. अच्छा, बरं. मग 1953 मध्ये पॅरिसमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि मग 1955 मध्ये इंग्रजी भाषेत लंडनमध्ये प्रयोग झाला. हे नाटक अर्थहीन आहे, दुर्बोध आहे, अशा खूप टीका पण त्याच्यावर झाल्या. ते सगळं ठीक आहे, जाऊ दे. पण हे गोदोची वाट का बघतायत? अरे आयुष्य जगत असताना आपण कशा ना कशाची तरी वाट बघतच असतो ना. मग ती सुखाची असेल, पैशाची असेल किंवा अजून कशाची तरी, त्यापैकी काहीतरी असेल. म्हणजे असं मला वाटतं. हा, अरे तुला माहितीये का, ते जे सॅम्युएल बेकेट आहेत ना, ते पण असं म्हणतात की हे जर मला माहिती असतं तर मी आधीच सांगितलं नसतं का नाटकात. झालं. हे बाई, तू काय बोलते ते मला काही कळत नाही. हे मी एक काम करतो, मी त्या दोघांनाच बोलवतो आणि विचारतो, बाबांनो तुम्ही ज्याची वाट बघताय तो नक्की आहे तरी कोण, आणि तो कधी येणार आहे? आज, उद्या की नंतर कधी? आहे की नाही? हे एस्ट्रागॉन, अरे व्लादिमीर, अरे या लवकर आणि सांगा आम्हाला तुमचा तो गोदो कधी येणार आहे. चल आपण जाऊया.
स्वयंपाकघरात एक कुत्र शिरलं, स्वयंपाकघरात एक कुत्र शिरलं, सगळा पाव खाऊन बसलं. लाटण्याचे एकाच फटक्यामध्ये आचार्याने मारून टाकलं. कुत्री सारी धावली पाहून दफन केले खोल पुरून. वरती ठेवला दगड आणून शब्द त्यावर असे लिहून. स्वयंपाकघरात एक कुत्र शिरलं, सगळा पाव खाऊन बसलं. कुत्री सारी धावली पाहून दफन केले खोल पुरून, दफन केले खोल पुरून, दफन केले खोल पुरून. हे पुन्हा तू मला तुला जवळ घेऊ. हात लावू नको मला. गोगो काय झालं? त्यांनी तुला मारलं? रात्री कुठे होतास? तुला सांगितलं ना हात लावू नकोस म्हणून मला. लांब थांब, म्हणजे जवळ थांब पण इथंच थांब कुठे तरी. अरे मी तुला सोडून गेलोय का कधी? तू जाऊ दिलंस ना मला. इकडे माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. चल वा काय दिवस आहे रे. अरे पण त्यांनी तुला मारलं का? ते जाऊ दे रे. अजून एक दिवस संपला. वा नाही अजून नाही. एक मिनिट, माझ्यासाठी हा दिवस संपलाय. काही होऊ द्या. तू गात होतास ना. खरे आठवतंय मला. मला असं वाटलं की मी कायमच निघून गेलो म्हणून तू गातोयस. अरे गोगो आपल्या मूडवर आपला ताबा असतो का? आणि मी सकाळपासून एकदम झक्कास मूड मध्ये होतो. रात्री ना मला जाग पण नाही आली एकदा सुद्धा. हे बघ तुझं असं असतं, मी नसलो ना की तुझं सगळं व्यवस्थित सुरळीत चालतं एकदम मस्त. अरे तसं नाही, मला तुझी उणीव जाणवली पण तरी मी आनंदात होतो. चमत्कार आहे ना. आनंदात? अरे बहुतेक मी चुकीचा शब्द वापरला. आता आता तू आलायस परत. आता आपण आलोय परत. आता मी आलोय परत. हे बघ तुझं असं आहे, मी आलो ना की तुझं बिनसतं काय ते. मला पण एकटं बरं वाटतं माहितीये का. कशाला येतोस परत? आलो माहित नाही का पण आलोय. मला माहितीये तू काय येतोस परत. तुला ना तुझं संरक्षणच करता येत नाही. मी असतो ना तर तुला मारून दिलं नसतं. तू असला असतास ना तू काही घंटा करू शकला नसतास. काही बोलू नका. का? ते 10 जण होते. पण तू ज्या गोष्टीमुळे मार खाल्ला ना मी ती तुला गोष्टच करू दिली नसती. पण काही केलंच नव्हतं मी. तरी तुला मारला. अरे गोगो नसशील केलंस पण जीव वाचवायची पण एक रीत असते. जाऊ दे आता त्याच्यावर नको बोलायला. हो पण तू आलायस ना याचाच मला खूप आनंद आहे. अरे पण ते 10 जण होते रे. आता बोललो ना आनंद आहे. तुला पण झालाय आनंद. आत खोल कुठेतरी कबूल कर. कसला आनंद? मी परत भेटल्याचा. अच्छा वा खरंच? नाही आता खरं नसलं तरी म्हणत असं. बरोबर काय म्हणू? मला आनंद झालाय. मला आनंद झालाय. मला सुद्धा. आपल्याला आनंद झालाय.
आपल्याला आनंद झालाय. मग आता झालाय आनंद, पुढे काय? अरे आपण गोदाची वाट पाहतोय ना. हा बरोबर. तू बस, तुला लय लागलं. मी काय म्हणतो गोगो, कालपासून ना इथं नवं काहीतरी घडलंय. पण तो जर आलाच नाही तर ते बघू रे. पण मी काय म्हणत होतो, इथं काहीतरी नवीन घडलंय. सगळं फुटून वाहतंय रे. ते झाड बघितलं का मागचं? हा पू आहे ना, दर क्षणी वेगवेगळ्या ठिकाणून वाहतोय रे. हे झाड बघितलं का? हे नव्हतं इथं काल. नव्हतं? अरे इथंच होतं. काल आपण त्यावर एकमेकांना टांगून घ्यायला निघालो होतो. हा बरोबर, एकमेकांना टांगून घ्यायला निघालो होतो. पण तू नको म्हणालास म्हणून थांबलो. काहीही बोलू नको सर, सगळं स्वप्न पडलंय तुला. अरे तू खरंच सगळं विसरलाय? दीदी, तुला माहिती ना माझं कसं असतं. मी एकतर सगळंच विसरतो किंवा काहीच विसरत नाही. त्यातलं काय वेळ माहित नाही, पण होतं काहीतरी त्यातलं. हा, ते लक्की आणि पोझो. लक्की आणि पोझो? तू सगळं विसरलायस. थांब. हा, एका पिसाटानं माझ्या पायावर लाथ हाणली आणि मग काहीतरी वेड्यासारखं वागला, हे आठवतंय मला. हा, तो लक्की. आणि हे सगळं तू म्हणतोस की इथे झालं? हो, इथे झालं. पण ते सोड, तुला तो दुसरा पण आठवत असेल. तो नाही का त्याला ओढून नेत होता? ज्यांनी मला हाड दिलं तो. हा, तो पोझो. अच्छा. आणि तू म्हणतोयस की हे सगळं इथे झालं? हा, म्हणजे इथेच झालं. इथे? हो, इथेच. तुला ओळखू येत नाही? ओळखू? माझं आयुष्य आहे ना सगळे चिखल राहत गेले. चिखल राडा म्हणजे काय? म्हणजे तू मला सांगतोयस की निसर्गातले बारकावे बघ. चला तू बघ, नाही तू बघ हे सृष्टी सौंदर्य बघ. ह्याचा ना काय घंटा परिणाम झालाच नाही माझ्यावर कधी. गोगो, शांत. तुझं निसर्गाचं सगळं गाणं आहे ना ते बंद कर आणि जमिनी खालचं काय ते बोल आता. बरं बाबा. हा, पण तू एक गोष्ट मान्य करा, या सगळ्यात आणि वोकल्यूज मध्ये काही साम्य नाही. दोन्हीत खूप फरक आहे. वोकल्यूज? त्याचा काय संबंध इथे? तू गेला होतास ना वोकल्यूजला? मी कधीही वोकल्यूजला गेलोच नाहीये. माझं सगळे भिकारचोट अस्तित्व आहे ना ते मी या जमिनीत पुरून ठेवलंय. या घाण्या भिकारचोट जमिनीत पुरलंय मी ते. अरे बाबा, असं काय करतो? मी सप्तेवर सांगायला तयार आहे. आपण सोबत होतो वोकल्यूजला. हा, तिकडे नाही का आपण द्राक्षांची तोडणी केली होती. कोण होता तो? बोनेलीकडे रुसिओला. काय आठवत तर नाही मला. हा, अरे तिकडे सगळं लाल लाल होतं बघ. तुला सांगितलं ना, लक्षात येतच नाहीये म्हणून. हे तुझ्यासोबत जगणं ना कठीण झालंय गो. आपण वेगळं व्हावं ना, हेच बरं. मग तू कशाला येतोस? दरवेळेस असं म्हणायचं आणि लंगडी घालत परत यायचं. तुला माहितीये का, यावर एकच पर्याय, मला ठार मारून टाकणं. या सगळ्या दुसऱ्यांसारखं. दुसऱ्यांसारखं? कोण दुसरं? अरे हे सगळे दुसरे, हे सगळे अब्जावधी दुसरे सगळे हे.
यांचं वय कसं आहे माहिती का, ज्याचं त्याचं आपापलं थडग मऱ्यापर्यंत ते विस्मृतीत जाईपर्यंत. पण एक काम करू, आपण ना एकमेकांना त्रास न देता बोलू, कारण का न बोलणं आपल्याला काही शक्यच नाही. बाय खरे खरे आपण अथक आहोत. म्हणजे विचार करायला नको म्हणून नाही नाही, आपल्याकडे आपली निमित्त आहे. अच्छा, म्हणजे ऐकायला येऊ नये म्हणून. अरे आपल्याकडे आपली कारणं आहेत. हे सगळे मृत आवाज सगळे ते पंखांसारखे, पानांसारखे, वाळूसारखा, पानांसारखा. मग ते सगळे आवाज काय एकमेकांशीच बोलतात का? नाही नाही नाही, प्रत्येक आवाज स्वतःशीच बोलतो. आणि म्हणजे ते कुजबुजतात, गुणगुणतात, खसखसतात, गुणगुणतात. ऐकतच नाही माणूस. काहीतरी बोल. शोधतोय मी, थांब. अरे काही बोल. हो शोधतोय मी, थांब ना जरा. तुझे पाय बघू. कोणता पाय? अरे दोन्ही दाखव. हा पॅन्टवर कर. शक्य नाही. थांब 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 थांब, पडशील. थांब थांब. अवघड अवघड. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे. दुसरा दाखव. अरे माठ्या दुसरा. हे बघ, ही जखम चिघळली. बर मग तुझे बूट कुठे? माझे बूट मी फेकून गेले असणार. ते कधी? आठवत नाही मला. का? काय माहिती. अरे तसं नाही, म्हणजे का फेकले? अच्छा तसं होय. मला छोटे झाले म्हणून दिलं फेकून. आणि मग हे कोणाचे? हे माझं नाही, माझे काळे होते. काळे काहीतरी पिवळे. आणि तुझे काळेच होते याबद्दल तुझी खात्री काय? काळे म्हणजे असे राखाडी राखाडी काहीतरी. काळे राखाडी राखाडी होते. राखाडी. एक मिनिट. हळू. म्हणजे ना काहीतरी पिवळे काहीतरी. अरे काळे पिवळे बघू दे. हिरवट आहेत. हिरवट. हिरवट? वा कमाल आहे. ते म्हणजे म्हणतो तसं म्हणजे काहीतरी. ते थांब 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 थांब. माझ्या आलंय आता लक्ष. इथं नेमकं काय झालं ते. काय? सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. कोणीतरी इथं आलो. त्याने त्याचे बूट काढले आणि तुझे बूट घातले. असं कोणी का करेल? पण का करेल? त्याला त्याचे छोटे होत असतील त्यामुळे. हो पण मला पण माझे छोटेच होत होते. हा पण ते तुला ना, त्याला नाही. हा बरोबर. चल जाऊ आता. दमलोय काय मी आता. येणारच काय? शक्य नाही. मग करायचं तरी काय? करण्यासारखं तर काहीच नाही. मग थांबलोय कशाला आपण? अरे आपण गोदाची वाट पाहतोय. अरे हा गोदो गोदो.
आहे का? गाजरं संपली? हा संपली म्हणजे बीट आणि मुळाच असेल. बरं दे मुळा मग. पांढरा आहे. अरे मुळा आहे. मला लाल आवडतात. मग आता नको. तुला माहितीये मला फक्त लाल आवडतात. परत दे मला. मी एक काम करतो, मी जरा गाजर घेऊन आलो. थांब. तू प्रयत्न काय नाही करत? बस बस काय प्रयत्न नको आता, खूप झाले प्रयत्न. बस 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 बस. गुड घालण्याचा प्रयत्न म्हणतोय. घालू म्हणतोस का बू? हा म्हणजे तेवढाच फेरबदल. फेरबदल? करमणूक. फेरबदल हा? करमणूक करून बघ. मला मदत कर जरा. कर ना मदत. तिकडनं आले, तिकडनं आले ते, तिकडनं आले, तिकडनं आले. गोगवाला गोगवाला. ते तिकडनं पण आले. घेरले गेले आपण, घेरले गेले. मग आता एक काम कर, तू तिथे जा, मी इथे जा. चल. आणि मराठी नाटकाचा खूप मोठा प्रवास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. काळानुरूप जसे जसे बदल होत गेले, जी स्थित्यंतरे घडत गेली, त्याचे ठसे मराठी रंगभूमीवरही पडले. काळ बदले, लोकांची अभिरुची बदले, पण नाटक ते मात्र कायम राहील. आणि आम्ही ते वाचून, बघून, शिकून ही परंपरा जपण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता आपण आजच्या कार्यक्रमातील जे काही प्रवेश झाले त्यातल्या कलाकारांची एक एक करून ओळख करून घेऊया. मी श्रिया. रमा. अमृता. मी निकिता. मी प्रणवती. प्रवीण. मिथिला. विशाल. रेवण. मी कीर्ती. विलास. मी मकरंद. आर्य. अमोल. आणि मी समीर. रंगमंच व्यवस्थापन विवेक. साईराज. आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असे प्रकाश पाटील सर.
अश्विनी आरे मॅडम. तसेच विशेष आभार प्रसाद कुलकर्णी सर. शरद सर. नमस्ते. आणि संध्या कुलकर्णी मॅडम. जे मधलं सगळं निवेदन होतं ते संध्या ताईंनी लिहिलं होतं. आणि हार्मोनियम आणि तबल्याला साथ केलेली कार्तिक भालेराव. धन्यवाद. धन्यवाद. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली. गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत. लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली. ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत. संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी. बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात. म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो. नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा. याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले. बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे. नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी
दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा. 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या 3ही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 020 244 78 268
नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी, पुणे.